हॅलो गाईज, गुड आफ्टरनून. वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर आत्ता वाजल्या 4. आता 4 वाजता मी चाललो आहे चांद्याला. आज पडणार आहे आमचा स्लॅब नाही का चांद्याचा. दादा आला आहे आमचा फक्त आणि आप्पा. सो तिथे गेलो दाखवतो तुम्हाला आता आमचं माझं कसं करते. तर गाईज आत्ताच एवढ्यात आलो आहे मी. तर दादा उभा आहे आमचा. आप्पा आहेत. आप्पा आल्या स्लॅब टाकायला आपलं बघायला. बघायला हो, ते चुकलं जरा. पूजा वगैरे करायसाठी चालतात ना. पडला ना रे. हा, गुलालची लावला ना. हे जे वर जायचं आहे ना, हे वर जायचं पिताळाला केटत आहे दोघा. ते वर जायचं त्याच्यामुळं हे इकडं अलीकडं मशीन वाटतात अजून थोडस. आता स्लॅब पटाय सुरू होणार आहे 5 मिनिटात. तर काय आता माल काल होते आता सिमेंट वगैरे टाकून. त्या साईडला सिमेंट ठेवलंय. सिमेंट चालू आहे टाकायसाठी. झाली चालू मशीन. मी यायच्या आधीच पूजा झाली आहे इथं. तर गाईज मी चाललोय वरच्या चांद्याला. ते कसलं तर लिक्विड लागतंय वरती टाकण्यासाठी, म्हणजे सिमेंटमध्ये त्यात टाकण्यासाठी. ते आणायचं राहिलं होतं. सो तिकडं चाललोय ते घेऊन यायचंय. तिथं आता कसलं लिक्विड आहे मला पण माहीत नाही. तिथे गेलो दाखवीत तुम्हाला. तर गाईज हे लिक्विड आहे. हे 5 लिटरचं संपलं होतं. 1-1 लिटर घेतलंय. मग हे लागतंय कशाला मला नाही माहीत. आता चाललोय घेऊन. तर गाईज लिक्विड घेऊन आलोय आता एवढ्यातच. आता हे टाकाय नेलंय तिकडल्या साईडला. नेलंय नाही का टाकलंय तिथं का. आता किती टाकलंय काय माहिती. जाऊन वरच्या इकडून बघतो दिसतंय का नाही का. तर गाईज आता मी चाललोय टेरेसवर. माल किती वगैरे टाकलाय बघायचं. वरून थोडं थोडं पाणी वगैरे येतंय खाली पडतंय अंगावरती. सो वर जाऊन दाखवतो तुम्हाला नाही का आता. तर गाईज टेरेसवर आलोय. असा खालून वरती माल येतोय आणि त्या ट्रॉलीत भरून मग हे टाकतात नाही का. आणि ह्या साईडला आपलं ह्या बघू शकतात. ह्या साईडला पायऱ्यांचं काम चालू आहे. तर गाईज असं काम चालू आहे बघू शकतात नाही का. कॉलम भरायला टाइम लागतोय. साईडचे कॉलम जे असतात ना ते भरायला टाइम लागतो. ऊन खूप जास्त आहे नाही का. तेव्हा कसला चमकतोय सूर्य. तर गाईज जेवढं काम झालंय आता मी चाललोय खाली. कारण की ह्या साईडला सगळीकडे आता सिमेंट टाकायचंय आणि जिना पण सिमेंटने भरण. सो त्याच्यामुळे चाललोय. तर गाईज कामगारांचं पाणी संपलं होतं. त्यांना पाणी आणायला चाललोय मी आता. तर गाईज दादा चाललंय पाणी घेऊन त्यांना वर प्यायण्यासाठी. इंजिन कसलं धूर मारतंय. तर गाईज हे आपलं चांद्याचं मंदिर. मला लय आवडतं नाही काय चांद्याचं मंदिर. भारी वाटतं. केदारनाथ सारखं सेम बनवलंय ना. सो मला नाही का जास्त आवडतं. अट्रॅक्टिव्ह वाटतं नाही का यायला. तर गाईज 6:30 वाजून गेल्यात. मी आता म्हणजे इथं आलतो घरी, म्हणजे दुकान उघडण्यासाठी. घरी कोणीच नव्हतं. सो त्याच्यामुळे सगळे तिकडं आहेत. अजून काही स्लॅब टाकून झालं नाही त्याच्यामुळे अजून टाईम लागणार आहे. तिथं दुकानच्या मागे त्या दिवशी काढलं होतं ते पेटून दिलंय सगळं नाही का. बघू शकतो. आणि तिकडल्या साईडने किती भारी सनराईज होतोय. वारं पण खूप जास्त सुटले जराशी. त्याच्यामुळं आलोय वरच्या साईडला. गेलं तर अख्खंच जळलं.
तर गाईज हे बघू शकतात कसलं पेटलंय नाही का, अख्खा दूरच झालाय आणि दुकानात पण मागून यायला लागलं. हे बघा बाबा थोडा दूर आहे. तर गाईज दुकान वगैरे लावलंय, स्लॅब टाकून झालाय. आता बघूत नंतर जाईल मी नाही का. तिथं आप्पा हातरून टाकतात, झोपायचं आता नाही का. जेवण पण झालंय, भांडे वगैरे आता धुवून काढायच्यात मला. आता मटकी भिजाय घातल्या, हे सगळं आता आवरायचं आहे. घर वगैरे पुसून घ्यायचे, झाडून घ्यायचे. कसला राडा झाला बघू शकतात नाही का. ते भांडे पडल्या ते लावून घ्यावं लागते, घरचे गेल्या त्यामुळं मला एवढं काही सांगू नाही का, लय काम पडायला लागले. तर गाईच आजचा जो ब्लॉग आहे तो आपण हे समाप्त करू. भेटू त्याच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आय होप की आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.